माझा जन्म झाला, घराण्याची परंपरा आणि पूर्वजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून एक आदर्श राजा कसा असावा याचं सारं ज्ञान आम्ही आमच्या गुरुदेवतेकडून घेतलं. वेदांगाचं अध्ययन करून त्याचं तत्व आणि महत्व साऱ्या जगाला पटविलं. तीच आमची गुरुदेवता म्हणजे वसिष्ठ महामुनी. 12 वर्ष त्यांच्या आश्रमी राहिले, सारं ज्ञान प्राप्त केलं आणि 12 वर्षानंतर आम्ही जेव्हा अयोध्येत परतलो तेव्हा या समस्त अयोध्यावासियांनी आमचा जय जयकार केला. ते जय जयकाराचे शब्द आठवले की आमचं मन प्रसन्न होतं. पण त्याच वेळी आमच्या पिताश्रींच्या मुखावाटे निघणारे शब्द, युवराज, आपला राज्याभिषेक व्हावा, आपण या राजगादीवर बसावं, एवढी मोठी जबाबदारी कशी सांगणार? या विचारानं आमचं मन संभ्रमित झालं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला असेल तर कधी ना कधी ही जबाबदारी सांभाळावी लागणारच होती. म्हणून आम्ही तयार झालो. वेद वक्त्या ब्राह्मणांच्या साक्षीने शुभ मुहूर्त शुभ घटका पाहून आमचा राज्याभिषेक झाला. राज किरीट आमच्या मस्तकी चढविण्यात आला. राज दरबारची राजसूत्र आमच्या हाती सोपविली गेली. त्या दिनापासून या अयोध्यावासियांना आम्ही न्यायदान करण्याचं कार्य करतो आहोत. आतापर्यंत न्यायाच्या ठिकाणी कधी अन्याय केला नाही. एवढंच कशाला, आम्ही उपवर झाल्यानंतर आमचं लग्न झालं. कैकेयी, कौसल्य आणि सुमित्रा अशा 3 बायका. कौसल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत अशी मुले झाली. पण आता आमचा वृद्धापकाळ जवळ आणि तरुण वर्गाला तरुण राज्यकर्ता हवा. म्हणून आम्ही मनाशी ठरविलं, आमचा लाडका सर्वांना हवाहवासा वाटणारा असा तो राम, त्या रामाचा राज्याभिषेक करून त्याला राजगादीवर बसवावं आणि आमचं राहिलेलं आयुष्य आम्ही भगवन नामात घालवावं. तसा आम्ही जन्मताचा कौल घेतलेला आहे. वसिष्ठ महामुनींना दरबारात येण्यासाठी संदेश पाठविलेला आहे. ते दरबारात आल्यानंतर शुभ मुहूर्त शुभ घटका पाहून लवकरात लवकर रामाचा राज्याभिषेक करू आणि मग या अयोध्येत राम राज्य येईल, राम राज्य येईल, राम राज्य येईल. सुस्वागत.